नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ताक घेतलं, ताकामध्ये थोडं बेसन टाकलं आणि ही कढी मी साधी सोपी कढी मी ही आज केलेली आहे। बरेच दिवस झालं खायची इच्छा होत होती। घरातल्या लोकांची पण मागणी होती की आम्हाला कढी खायची आहे, जेवणामध्ये करा, म्हणून मी आज ही कढी केलेली आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करू। आज मी एका भांड्यामध्ये एक वाटी जवळपास म्हणजे 2 मोठे चमचे मी दही घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीनं घरी केलेलं दही आहे। मी घरामध्ये मी दही करते आणि हे दही मी एक वाटीवर घेतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे 2 टेबलस्पून मी हे बेसन पीठ टाकलं। बघा, 2 चमचे मी हे बेसन पीठ टाकलेलं आहे, कारण आपण घुसळल्यानंतर हे पाणी टाकल्यानंतर थोडं पातळ होतं, त्यामुळं त्या ताकाला आपल्याला आधार म्हणून बेसनाचा थोडा 2 चमचे टाकावं लागतं। अशा पद्धतीने हे बेसन मी टाकलेलं आहे। बघा, आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं। असं मीठ टाकून घेतलं मी 1 टीस्पून आणि थोडंसं त्याच्यावर असं मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ह्या सगळ्या गुठळ्या दह्याच्या म्हणा किंवा त्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपण हे बाजूला काढून घेतल्या, मिक्स करून घेतलं सगळं। हे पाणी ओतून घेतलं आपण त्याच्यामध्ये। मी 1 वाटी जवळपास दही घेतलं होतं, त्याला मी 2 ते 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। 2-2.5 वाट्या पाणी घेऊन मी हे मिक्स करून घेतलं। अशा पद्धतीनं हे हलवून सगळं एकजीव करून घेतलं पाहिजे। सगळं गुठळ्या वगैरे बाजूला काढून टाकल्या पाहिजे, मिक्स करून घेतलं पाहिजे सगळं व्यवस्थित। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं। बघा, झालं ना आता ताक व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने मी हे करून घेतलं। त्याच्यामध्ये आता मी हळद टाकून घेतली। हळद ही अँटीबायोटिक असते, त्यामुळं आपल्याला सर्दी वगैरे त्याच्यावर मात करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो। अशा पद्धतीनं हे हळद टाकून घेतली। गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 2 चमचे जवळपास 2 चमचे मी तेल ओतून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे 2 चमचे मी तेल ओतून घेतलं। या तेलामध्ये मी मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतड होत आहे, त्याच्यामध्ये जिरा टाकला। जिरा टाकून मी लसण, अद्रक आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून ठेवली होती, ते पण टाकून घेतली। कारण अद्रक, हिरव्या मिरच्या, लसण म्हणलं की कढीला बऱ्यापैकी टेस्ट येते, खायला पण छान लागते, चविष्ट लागते। ह्याच्यामध्ये थोडी साखर पण टाकायची, कारण जो काही लसणाचा वगैरे टेस्ट हे आहे ना, थोडं कॉम्बिनेशन आंबटपणा जो असतो तो त्याला जरा आधार आल्यासारखा होतो, म्हणून थोडी साखर टाकून घ्यायची। मी आता कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे। बघा, आपण मिक्स करून घेऊ सगळं हे। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं। आता मी त्याच्यामध्ये थोडी हळद पण टाकली। ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि स्पेशली मी ह्याच्यामध्ये मटकीची बी टाकली। मेथीचं बी टाकलं मी, कारण मेथीच्या बियामुळं आपल्याला पोट साफ राहते आणि आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळं थोडं पोट गुब होण्याची शक्यता असते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मेथ्या टाकायच्या। बघा, अशा पद्धतीने हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे व्यवस्थित। फोडणी व्यवस्थित झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी आपण ते जे मिक्सर करून ठेवलं होतं, दही आणि बेसनचं ताक करून ठेवलं होतं, ते हे ह्याच्यामध्ये मी आता हे ओतून घेतलं। बघा, कलर तर किती छान आला आहे, फोडणी फार कडक छान बसली। बघा, अशा पद्धतीनं ही कढी झालेली आहे।
छानपैकी. कलर पण छान आला, दिसायला पण छान दिसते, खायला पण छान दिसते, खायला पण छान लागते सॉरी. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ कमी होतं म्हणून थोडं मीठ मी टाकलेलं आहे. अशा पद्धतीने मी ही कढी केलेली आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग.